नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज करतोय आपण एक छानशी रांगोळी। या रांगोळीला लागणारं साहित्य आहे हे 6 नंबरचे 2 रंगाचे मोती घेतलेत मी आणि थोडेसे ड्रॉप बीड्स घेतले आणि हा 50 नंबरचा धागा आणि 7 नंबरची नीडल आणि कैची। तर एवढ्या थोडक्या साहित्यात होणारी ही डिझाइन आहे। करायला खूप सोपी आहे, पाहायला खूप छान दिसते। चला करूया सुरुवात। तर पहिल्यांदा आपण पांढऱ्या रंगाचे 10 मोती या धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत। 6 7 8 9 आणि हे 10 असे 10 मोती मी ओवून घेतले आहेत। 10 मोती ओवून काय करायचं, एक गाठ पाडून घ्यायची। ही अशी एक गाठ पाडून घेतली। आता काय करायचं, एका मोत्यातून पुढे आपण वायरला घेऊन जायचं, म्हणजे ती गाठ आतमध्ये चालली जाते। त्यानंतर आपण काय करणार आहे, एक ड्रॉप बीड घालायचा। त्याच्यानंतर 5 हे व्हाईट मोती घालायचे। हे झाले 5। आता परत 4 टाकायचे आहेत, म्हणजे टोटल झाले 9। 4 नंतर आपण काय करणार आहे, खालचा समोरचे 3 सोडून द्यायचे आणि त्याच्या चौथ्या नंबरच्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची, म्हणजे या ठिकाणी एक चौकोन तयार होतो। त्यानंतर परत 4 घालायचे, 5 घालायचे। हे झाले 5 आणि 5 मोती घालून परत एक ड्रॉप बीड घालायचं। याची फुगीर बाजू आतल्या बाजूने करून अशा पद्धतीने घालून द्यायचं आणि ही नीडल या ज्या मोत्यातून वायर आली आहे त्या मोत्यातून काढून अशी पुढे घेऊन जायची आणि सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची। फक्त आपला हा ड्रॉप बीड कॉमन राहील। तर मी हे सगळं करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने हे 10 पाकळ्यांचं एक फूल तयार झालं आहे। आता आपण इथून सुरुवात करूया। तर काय करायचं आपल्याला, हा एक चौकडा झाला आहे। आता याच्यावरती आपल्याला एक दुसरा करून घ्यायचा आहे। दुसरा करताना काय करायचं की एक व्हाईट मोती, एक डार्क मोती आणि परत एक व्हाईट मोती, असे 3 मोती ओवून घ्यायचे आणि एक चौकडा याच्यावरती परत करून घ्यायचा। अशा पद्धतीने हा चौकडा आपल्याला इथे करून घ्यायचा आहे। आता काय करायचं, याचा जो बाजूचा व्हाईट मोती आहे या व्हाईट मोत्यामध्ये सुई टाकून घ्यायची आणि या व्हाईट मोत्यावरती परत एक चौकडा करायचा, पण इथे व्हाईटच मोत्यांचा करायचा आहे। 3 मोती व्हाईट टाकलेत आपण आणि 3 मोती व्हाईट टाकून हा चौकडा आपल्याला इथे कंप्लीट करायचा आहे। आता नीडल आपल्याला ह्या चौकडाच्या इकडच्या मोत्यावर, ह्या मोत्यावर आणायची आहे। इथून ओवून घ्यायची आणि इथून काढून घ्यायची। तर हा एक आपण चौकडा या ठिकाणी केला। आता असंच व्हाईट चौकडा इकडून सुद्धा आपल्याला करून घ्यायचा आहे। 1 2 आणि 3 मोती घालून व्हाईट रंगाचा चौकडा आपण या बाजूने करून घेणार आहे। असा व्हाईट रंगाचा चौकडा करून घेतला। आता काय करायचं, नीडल ह्या वरच्या डार्क कलरच्या मोत्यामध्ये घेऊन यायची।
इथे आपण नीडल आणतोय आणि इथे नीडल आणून काय करायचं आपल्याला, एक डार्क मण्याचा चौकडा करायचा आहे. त्याच्यासाठी 3 मोती ओवून घ्यायचे. असे 3 मोती ओवून घ्यायचे. तीन मोती ओवून ही नीडल वरच्या मोत्यामध्ये घेऊन यायची. या वरच्या मोत्यात घेऊन यायची. वरच्या मोत्यात आणून काय करायचं, आता आपण इथे जे केलं त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट करायचं. अपोजिट करायचं म्हणजे वरचा मोती फक्त पांढरा येईल आणि बाकीचे 2 डार्क येतील. तर हा मोती अशा पद्धतीने हा इथे चौकडा तयार होईल. हा चौकडा झाल्यानंतर खाली जी प्रोसेस आपण वापरली सेम प्रोसेस आपल्याला इथं वापरायची. आता या ठिकाणी हे डार्क रंगाचा चौकडा येईल. 1 आणि 2 असे 3 मोती ओवून या ठिकाणी परत डार्क रंगाचा चौकडा करून घ्यायचा आहे. आणि वायर या बाजूला नेऊन परत ह्या रंगाचा असाच चौकडा इकडून पण एक करून घ्यायचा. तर या ठिकाणी परत आपल्याला 3 मोती घालून घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3. तीन मोती घालून हा चौकडा आपला पूर्ण होईल. आता ही नीडल परत वरच्या व्हाईट मोत्यामध्ये आपल्याला घेऊन यायची आहे. आणि ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची. एक व्हाईट आणि एक ब्राऊन. तर ती करते मी आणि दाखवते. बघा असे 4 आपल्याला प्रत्येक याच्यावरती करून घ्यायचे आहे. इथे इथे या सर्व ठिकाणी आपल्याला करून घ्यायचे. आता ही वायर जर तुम्हाला डायरेक्टली इथपर्यंत आणायची असेल तर मोत्यातून सरकवत इथपर्यंत आणायला लागेल. नाहीतर डायरेक्टली इथे गाठ पाडून घ्या, कारण इथे वायर भरपूर लागेल. ज्या पद्धतीने तुम्हाला जमेल त्या पद्धतीने करायचं आहे. आता ह्या प्रत्येक चौकड्यावरती ही डिझाईन मला तयार करायची. ही डिझाईन झाली की पुढची स्टेप आपण बघूया. तर तेवढं मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता हा एवढा भाग मी करून घेतलेला आहे. आता आपल्याला याला जोडायचं आहे. जोडण्यासाठी आता मी हे जे टोकाचा मणी आहे याच्यामध्ये धागा आणला आणि याच्यामध्ये 2-2 मणी, प्रत्येकाच्यामध्ये 2-2 मणी टाकायचे आहेत. आणि त्याला आपल्याला या इकडच्या टोकावरच्या मण्यामध्ये घेऊन जायचं आहे. बघा आता हा धागा कुठून न्यायचा ते तुम्ही ठरवा. कुठूनही फिरवून नेला तरी चालतो. फक्त तो धागा आपल्याला या टोकावरच्या मण्यामध्ये घेऊन यायचा आहे. मंडळी या मोत्यांची साईज बरेचदा कमी जास्त येते आणि ती साईज कमी जास्त झाली की अनेक प्रॉब्लेम उभे होतात. आता या ठिकाणी जे 2 मोती टाकले
हे मोती जर साईज छोटी झाली तर हे जोडताना आपल्याला प्रॉब्लेम जाऊ शकतो आणि म्हणून सफिशियंट मोती आहेत तेव्हाच ही डिझाईन करायला घ्या. आता हे असंच आपल्याला जोडत न्यायचं आहे. हे पूर्ण एवढा राऊंड मी कंप्लीट करते 2-2 मोती मध्ये टाकून आणि मग तुम्हाला पुढचा राऊंड दाखवते. आता ही आपल्याला दुसरी लेअर करायची. तर दुसरी लेअर करायला आपण आता या ठिकाणी 2-2 व्हाईट टाकले. आता या ठिकाणी आपण 4 ब्राऊन घेणार आहे. टोटल 4 घ्यायचे आहेत आणि 4 घेऊन बस असंच इथून फिरवत न्यायचं आहे. म्हणजे पहा या फक्त सुई मात्र ही वरून खाली आली पाहिजे तेवढंच एक प्रिकॉशन घ्यायचं आहे. बाकी काही नाही. बाकी तुम्ही धागा कुठून नेता त्याला इम्पॉर्टन्स नाही. तर आता हा धागा तुम्हाला खालून न्यायचा असेल तर तुम्ही खालून नेऊ शकता. जिथून सोपा पडेल तिथून हा धागा घेऊन जायचा. आता हा धागा मी खालून घेते. फक्त त्यासाठी आपल्याला ज्या गाठी आहेत किंवा जे जॉईंट असतात त्या जॉईंटच्या गाठी त्या मधल्या मण्यात यायला नको. तेवढं प्रिकॉशन जर तेवढं खात्री असेल तर तुम्ही कुठूनही ते नेऊ शकता. आता इथे परत 4 टाकायचे आहेत. 1 2 3 आणि 4. आता या ठिकाणी मी 4 टाकते आणि अशाच पद्धतीने हा राऊंड आपल्याला कंप्लीट करायचा आहे. या ठिकाणी आपण 7 मणी टाकणार आहोत आणि 7 मणी टाकून धागा या कोपऱ्यावरच्या मोत्यात घ्यायचा आहे आणि कोपऱ्यावरच्या मोत्यातून मग या कोपऱ्यावर घेऊन यायचं आहे. फिनिशिंगसाठी आपण सरळ सरळ धागा नेत नाही आहे. आपण त्याला फिरवून धागा न्यायचा आहे कारण सेंटरला तो धागा दिसतो. मग तर तो धागा दिसू नये म्हणून तो धागा फिरवून न्यायचा. इथे परत 7 मोती घालायचे आहेत आपल्याला आणि हा राऊंड पूर्ण कंप्लीट करायचा. तर हा कंप्लीट करते मी आणि नंतर अशा पद्धतीने ही सुंदरशी डिझाईन तयार झाली आहे. याच्यामध्ये बाकी आता कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या मर्जीने घेऊ शकता. बाकी तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंटसुद्धा करा आणि जे या चॅनलला नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.